स्वभाव काय? फटाफट कव्हर करायचे. आता सांगितलं सिलेबस सरांनी, उद्यापासून शिकायला चालू करायचं. हा जनरल सेन्स असतो प्रत्येक घ्या वाईट. प्रत्येक मानवाचा हा जनरल सेन्स असतो. आता बरं झालं सर पुढचं सांगणार. फटाफट फटाफट आपला सिलेबस शिकायचा. अरे तो सिलेबस समजला का? त्या सिलेबस मध्ये नेमकं काय रीड करायचं, कसं रीड करायचं, काय त्या सिलेबसचं उद्दिष्ट काय आहे, हे कधी समजून घेणार? समजून नाही घेणार, कुत्र्यासारखं पळत राहणार आपण. आणि तेच तर नाही पाहिजे. सो सिव्हिल सर्वंट हे एवढ्या लवकर समजून येणारी गोष्ट नाहीये. IAS IPS म्हणा, सगळ्यांना UPSC म्हणा, हे एवढ्या लवकर समजून येण्यासारखी गोष्ट नक्कीच नाहीये. मी तुम्हाला भीती दाखवत नाही तर मी फॅक्ट सांगतोय, एकदम फॅक्ट. आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सिलेबस बघताना समजतील. बऱ्याचशा गोष्टी जशा जशा ज्या ज्या वेळेला माझ्याकडे येतील, माझ्या स्मृती पटलावर, तशा तशा मी त्या प्रेझेंट करण्याचा 100% प्रयत्न करील. बघा, तुमच्याकडे सिलेबस दिलाय, माझ्याकडेही सिलेबस आहे. किती लोकांनी त्याला मन लावून लिहिलेलं आहे हे बघा. सो डिड यू ऑल रिटर्न लाईक दिस? सो मेंटेन युअर बुक्स. सो तुमचा दिस युअर प्रिलिमिनरी एक्झाम सिलेबस. पेपर 1 200 मार्क्स इज फॉर 2 hours. MCQ असतो. पहिला मुद्दा पॉइंट होता तुमचा करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अँड सो ऑन. सो हा तुमचा 5वा मुद्दा होता जनरल सायन्स. आणि सॉरी इट इज नॉट पॉइंट, वॉट एव्हर द नंबर इज, आय डोंट नो. आणि मग टोटल क्वेश्चन 100. इच क्वेश्चन कॅरीज 2 marks. Negative marking 1/3, that is 1 mark deduction for every 3 wrong answers. One wrong answer will give you 0.67. कारण का जर हे कोणाचं बोलतो आपण, जनरल स्टडीजचं, ठीक आहे, सामान्य अध्ययनचं. सो तो मुद्दा क्लिअर करतो. काल मी चुकून तुम्हाला 0.33% बोललो. इट इज नॉट सो. हे 33% आहे. प्रत्येक मार्कसाठी 0.33चं डिडक्शन होईल निगेटिव्ह मार्किंग मध्ये. म्हणजे सरळ सरळ अर्थ असा आहे, प्रत्येक 3 क्वेश्चन रॉंग केले तर तुम्हाला 1 क्वेश्चनचे मार्क जातील. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. 6 मार्कात तुम्ही रॉंग लिहिलं तर 1/3 म्हणजे काय, 2 मार्क्स तुमचे कमी होतील. तात्पर्य आता बघा, जर एखाद्या व्यक्तीनं 100 मार्क्सचं असतंय, ते 100 क्वेश्चन असतात. UPSCचं डिझायनिंग असं असतं की जर तुम्ही न अभ्यास करता गेलं तर तुम्हाला 0 मार्क्स आले पाहिजे. समजा तुम्ही काय केलं, गेले आणि तुम्ही म्हणले चला ठीक आहे आपण UPSCला चेक करू, आणि तुम्ही सगळ्यांचं समजा C किंवा D किंवा असं काहीतरी लिहून आले. सपोज एक सगळ्यांचं DD लिहून आले. तुम्हाला वाटलं काहीतरी बरोबर येईलच ना. तर बाय डिफॉल्ट एक पार्ट बरोबर येतो आणि 3 पार्ट चुकीचे येतात. याचा अर्थ तुम्हाला 0 मार्क्स पडतात. UPSCला असं तसं समजून घ्यायची गरज नाही. इतना आसान नाही आहे UPSC को समजना. तो समजून घ्या तात्पर्य. अशा पद्धतीचं हे पाहिजे. चला, निगेटिव्ह मार्किंग समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? 33% डिडक्शन असतं. म्हणजे प्रत्येक मार्कसाठी 0.33 मार्क्स कट होतात. तात्पर्य 2 मार्कांसाठी पॉईंट. ऍक्च्युली 33.33% असं पर्सेंटेज येते. ठीक आहे. सो प्रत्येक 3 क्वेश्चनला, 1 क्वेश्चनला जेवढे मार्क आहेत तेवढे मार्क्स कट होतात. समजा आपण 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 4 क्वेश्चन पैकी 1 क्वेश्चन बरोबर आला तर मिळाले 2 मार्क्स. आणि 3 क्वेश्चन रॉंग आले की झाले, मग ते झाले 33.33 नाही, प्रत्येकाला 67 0.67 0.67 0.67 असं.
प्रत्येक मार्कसाठी 33 आहे, म्हणून 6 मार्कांसाठी किती होईल असं करा, किंवा 33 into 6 करा, and that comes to 2 marks असं तुम्हाला मी सांगितलं होतं. सो मला एकच मुद्दा सांगायचा की 0.33% नसून ते 0.33 निगेटिव्ह मार्क्स फॉर इच मार्क असं होतं. फाईन. सो हॅव्हिंग डन विथ दिस, लेट मी सी की कालच्या गोष्टीमध्ये काय राहिलंय का. तर सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट असते सिलेबस व्यवस्थित जाणून घेणं. तर मला असं वाटतं चर्चा करत 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 सिलेबस हा साधारण 10 ते 15 किंवा मे बी 1 मंथ घेईल, 15 ते 25 लेक्चर्स घेईल असं मला वाटतंय. सर एवढं का हो सर. तर आपल्याला लेक्चर्स सिलेबस हा एक ना एक सिलेबसचा शब्द आपल्याला पाठांतर करायचा आहे, जबरदस्ती नाही तर आपण चर्चा करत करत करायचा आहे, पाठांतर नाही करायचं त्याला. तर तो समजून घेऊन आपला पाठ झाला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर डिस्कशनला घेतलं तर पहिला मुद्दा काय होता आपला. पहिला मुद्दा होता करंट अफेअर्स, बरोबर आहे की नाही. काल बघितलेला करंट अफेअर्स. कोणते करंट अफेअर्स. नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. दिस वॉज युअर फर्स्ट पॉइंट. व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट होता आपला काय होता सांगा मला. व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट. हिस्ट्री. जर हिस्ट्री होता तर हिस्ट्रीमध्ये काय काय होतं बघा. हिस्ट्रीमध्ये होतं इंडियन हिस्ट्री. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या जीएसचे पेपरला किती क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन असतात. 100. इच क्वेश्चन 2 मार्क्स. ठीक आहे. असे 200 मार्क्सचा तो क्वेश्चन पेपर असतो. आणि मी तुम्हाला काल बोललो होतो की फक्त मेन थोडंसं कन्फ्युजन राहिलेलं मध्यंतरच्या काळामध्ये. सो दॅट आय गेट इट क्लिअर की वेदर बोथ 400 मार्कांमधून मेरिट लागतं का फक्त 200 मार्कांमधून मेरिट लागतं ते सांगतो मी तुम्हाला. परंतु मे बी 400 मे बी 200. ठीक आहे. जर 200 असेल तर एक पेपर हा क्वालिफाईंग नेचरचा असतो. जर 200 असेल तर एक पेपर क्वालिफाईंग नेचरचा असतो. क्वालिफाईंग नेचरचा म्हणजे काय, मिनिमम तेवढे मार्क्स पडले तर तुम्हाला दुसरा पेपर तुमचा चेक केला जातो. दॅट इज कॉल्ड एज क्वालिफाईंग नेचर. तर इंडियन हिस्ट्रीमध्ये काय काय आहे तुम्हाला सांगतो. सो याच्यामध्ये आहे आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृती. ठीक आहे. याच्यामध्ये आहे एन्शियंट इंडिया, प्राचीन भारत. याच्यामध्ये आहे मेडिवल इंडिया. आणि याच्यामध्ये आहे किंवा एन्शियंट हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. दीज आर द कंटेंट्स. जनरली माझ्याकडे डेटा आहे. आय हॅव कलेक्टेड सम डेटा. त्याच्यामध्ये याप्रमाणे as per the information, so the numbers may be plus or minus, परंतु सहसा हिस्ट्रीवर सहसा तुमच्याकडं तुम्ही जे क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता ते इन जनरल तुमचे 15 ते 20 क्वेश्चन्स असतात. 15 to 20 क्वेश्चन्स फ्रॉम दिस एरिया.
तो हा नंबर फिक्स नाहीये. दिस इज जनरल अनालिसिस. काय पाहिजे? दिस इज जनरल अनालिसिस. ऑल राईट. तुमचा दुसरा नेक्स्ट पॉइंट वॉज, व्हॉट वॉज द नेक्स्ट पॉइंट? जॉग्राफी असेल, बरोबर? एम आय राईट? हिस्ट्रीच्या जोडला जॉग्राफीच असतं, बरोबर की नाही? येस सर. इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी, बरोबर? सो नंबर 3 वॉज, बघा सांगते ना बघा. सो हे तुम्हाला बिलकुल पाठांतर न करता सहज क्लिअर असलं पाहिजे की पहिला मुद्दा माझा करंट अफेअर्सचा आहे. सो वीकली ऍटलिस्ट एक लेक्चर आपलं करंट अफेअर्सवर होईल. नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे काही करंट अफेअर्स असतात त्याच्यावर विस्तृत चर्चा केली जाईल वीकली ऍटलिस्ट वन्स. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अंधारे सर आहेत का? एनी अदर टीचर? एवढा कमी नंबर का आहे? कारण उद्या तर एक्झाम नाहीच आहे ना, उद्या पेपर नाही, उद्या सुट्टी आहे ना. यस सर. स्टडी ऑफ हिस्ट्री. ऑल राईट. पुढे आपण पाहिलं होतं इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं फिजिकल जिओग्राफी, बघा इंडियन जिओग्राफी. सोप आहे बघा. तुम्हाला पहिला मुद्दा तर क्लिअर झाला, करंट अफेअर्स. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हिस्ट्री. हिस्ट्रीला लागून काय असणार आहे? जिओग्राफी असणार आहे. इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी. याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी होती. पुढचं होत तुमचं सोशल अँड इकॉनॉमिक जिओग्राफी. सोशल जिओग्राफी आणि इकॉनॉमिक जिओग्राफी. ऑल राईट. याच्यावर तुम्हाला एक्सपेक्टेड नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. जनरली 10 क्वेश्चन्स, 10 to 12 नंबर ऑफ क्वेश्चन्स. फाईन. पुढचा मुद्दा होता तुमचा, बरं याच्यामध्ये तुम्हाला युनिवर्स, अर्थ, अर्थ आहे, युनिवर्स आहे. These are the things which will be studied in geography part. So next point आपला होता, त्याला आपण म्हणलं होतं इकॉनॉमिक अँड व्हॉट काइंड ऑफ डेव्हलपमेंट. तर त्याच्या अगोदर एक होता इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. काय होता? इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. नंबर 4. इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. बघा इकडे बघा, जेव्हा मी बोलतो तेव्हा फक्त माझ्याकडे बघा, कुठंच बघू नका, बोर्डकडे बघू नका, बुककडे बघू नका, कुठंच बघू नका. पहिलं काय होतं? पहिलं आहे आपलं करंट अफेअर्स. नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे करंट अफेअर्स असतात. ते साधारणतः 10 ते 15 क्वेश्चन्स, मे बी 20, 15 ते 20 क्वेश्चन्स कधी कधी असतात. ते आपण बघू, बॅलन्स करून लिहून टाकू ते. दुसरा आहे आपला हिस्ट्री. इंडियन हिस्ट्री आणि इंडियन हिस्ट्री आहे. इंडियन हिस्ट्रीमध्ये एन्शियंट आहे, मिडिवल आहे आणि मॉडर्न हिस्ट्री आहे. त्यामध्ये आर्ट अँड कल्चर, आर्ट, कल्चर आणि आर्किटेक्चर या गोष्टी आहेत. जनरली हिस्ट्री या टॉपिकवर 15 to 20 क्वेश्चन्स विचारले असतात. पुढचा पॉईंट आहे आपला जिओग्राफीचा. इंडियन जिओग्राफी ऍज वेल एज वर्ल्ड जिओग्राफी. फिजिकल जिओग्राफी आहे, सोशल जिओग्राफी आहे आणि तुमची इकॉनॉमिक जिओग्राफी आहे. तो आर्थिक भूगोल त्याला म्हणतो आपण. तो आर्थिक भूगोलमध्ये मी काल बोलल्याप्रमाणे कोणती खनिज कुठं आहेत, कुठं विंड आहे, म्हणजे विंड एनर्जी कॅप्चर करता येईल, हे पण जिओग्राफी मध्ये येत आहे. दॅट इज युअर इकॉनॉमिक जिओग्राफी. सो आर्थिक भूगोल याला म्हणतो आपण.
किंवा भौगोलिक अर्थशास्त्र तसंही म्हणू शकता त्याला, किंवा कुठं पाण्याचे प्रवाह आहेत मोठे मोठे त्या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प उभारता येतील एटसेट्रा, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. त्यामध्ये आपला अर्थचा पण अभ्यास करायचा आहे पूर्ण, म्हणजे ऑफकोर्स वर्ल्ड आहे, आणि यामध्ये युनिव्हर्सचा देखील अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, विश्वाचा पूर्ण विश्वाचा देखील आपला करायचा आहे. आणि या टॉपिकवर साधारणतः 10 to 12 मार्क्सचे क्वेश्चन, सॉरी 10 to 12 क्वेश्चन, मार्क्स नाही, मी थोडस करेक्शन घेतोय, बिकॉज 100 क्वेश्चन्स आहे टोटल. तर या पद्धतीने जनरली आतापर्यंत जे मार्क्स, सॉरी आतापर्यंत जे वेटेज दिलेलं आहे तेवढ्या क्वेश्चन्स आहे. इंटू 2 म्हणजे तेवढे मार्क्स. सपोज 15 ते 20 क्वेश्चन्स असतील तुमच्या हिस्ट्रीवर, इंडियन हिस्ट्रीवर, तर त्याचे क्वेश्चन मार्क्स किती होतील? त्याचे मार्क्स होतील 30 to 40. सपोज 18 क्वेश्चन्स आले तर त्याचे मार्क्स झाले 36, अँड लाईकवाईज प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. हे झाले आपले 3 पॉईंट पहिले. त्या पुढचा पॉईंट आहे इंडियन पॉलिटी अँड काय होतं तुमचं, राज्यव्यवस्था आणि प्रशासन, गव्हर्नन्स. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स होतं ना. पॉलिटी म्हणजे तुमचं कॉन्स्टिट्यूशन आलं. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, त्याच्यामध्ये आहे तुमचं कॉन्स्टिट्यूशन, ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला दुसरा शब्द काय दिला का बघू आपण, पॉलिटिकल सिस्टम आहे, राजकीय व्यवस्था काय आहे, पंचायती राज व्यवस्था आहे, पंचायती राज सिस्टम ऑफ गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये तुमचं आहे पब्लिक पॉलिसी, पॉलिटिकल सिस्टम सगळे काय इलेक्शन जेवढे असतात, राष्ट्रपतीचे इलेक्शन असतील, पंतप्रधानाचे असतील, हा सगळं सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्शन वगैरे, आणि कशा प्रकारचे राजकीय सिस्टम असते, काय तुमचं संसद काय असते, विधानसभा असेल, तुमचं विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. सो इम्पॉर्टंट लॉज, लेजिस्लेचर, लॉज. ठीक आहे, पब्लिक पॉलिसीला काय काय बोललो तुम्हाला मी काल, पब्लिक पॉलिसीला मराठी शब्द काय आहे, व्हॉट इज द मराठी वर्ड फॉर पब्लिक पॉलिसी, काय दिला होता तुम्हाला? सार्वजनिक, पब्लिक म्हणजे काय, सार्वजनिक, सार्वजनिक धोरण. तर समजून घ्या, इथपर्यंत क्लिअर झालं. आता इथं बघा इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये काय काय आहे, काय काय दिसतं तुम्हाला, कॉन्स्टिट्यूशनचा पूर्ण अभ्यास आहे, पॉलिटिकल सिस्टमचा पूर्ण अभ्यास आहे, पब्लिक पॉलिसी आहे, देन आणि काय तुमचं महत्वाचे कायदे असतील, इम्पॉर्टंट लेजिस्लेचर लॉज, आणि काय आहे बोला, पंचायत राज व्यवस्था आहे. म्हणजे सरकार, प्रशासकीय पद्धत, प्रशासन कसं चालतं, आणि तुमचं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन पूर्ण आहे संपूर्णपणे. खूप सुंदर आहे हा टॉपिक, व्हेरी ब्युटिफुल टॉपिक आहे. याच्यावर साधारणतः अगेन लेट मी कम टू द पॉइंट. सो 12 to 15 नंबर ऑफ क्वेश्चन विचारलेले आहेत आतापर्यंत. हा अनालिसिस आहे, मुद्दाम तुम्हाला अनालिसिस सांगण्यासाठी हे सगळं पुन्हा एकदा रिवाइज करतोय. रिवाइज करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे हे तुम्हाला सगळं अगदी पाठ झालं पाहिजे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ नोईंग द होल सिलेबस ऍट द टिप ऑफ युअर फिंगर्स. काय कारण आहे बघा, जर आपल्याला प्रवास करायचा इथून दिल्लीपर्यंत, तर पहिल्या 4 तासामध्ये कुठं पोहोचू आपण, परत आपल्याला हॉल्ट कुठं करायचं आहे, कुठं थोडं थोडं थांबायचंय, चहा पाण्याला कुठं थांबायचंय, शॉपिंगला कुठं कुठं पॉईंट्स आहेत, हे सगळं जर व्यवस्थित माहीत असेल तर आपल्याला त्याप्रमाणे साधन सामग्री जमा करता येते, त्याप्रमाणे आपलं बजेट ठरवता येतं. अर्थात आपलं जर सिलेबस एकदम पक्का 100%, पहिला मुद्दा आहे तुम्हाला सिलेबस
सिलेबस हा 100% पाठच असला पाहिजे. आता सीसॅटचा सिलेबस बघताना मी काही आणखीन वेगळ्या बद्दल हात घालणार आहे. तुमचे ऍक्च्युअल अगेन ते पहिलं जे काय बोललो होतो आपण, युपीएससी जो काही धारक होणार आहे, काल तो बोलला होता युपीएससी धारक. तर युपीएससी मधून जो काही युपीएससी च्या माध्यमातून जो आय एस आय पी एस बनवू इच्छितोय, त्याच्यामध्ये हे युपीएससी जे कमिशन आहे. आता युपीएससीला तुम्ही जसं काय तुमचं एसएससी बोर्ड आहे ना, तसंच एक बोर्ड समजून घ्या. या बोर्डाला, या युपीएससी नावाच्या बोर्डाला त्या कॅन्डिडेट कडून काय काय गोष्टींची अपेक्षा असते आणि त्याचं कारण काय. आपण सीसॅटचा सिलेबस बघता. सीसॅट म्हणजे काय, पुढचा जो पेपर आहे, पेपर नंबर 2 जो आहे प्रिलिमिनरीचा, ते पाहताना, सिलेबस पाहताना आपण ते बघणार आहोत की याच्यामधून त्या आयोगाला काय नेमकं पाहिजे, काय कुठल्या क्वालिटीचे शोधतायत त्याच्यामध्ये त्या गोष्टी. दॅट इज त्याला नावच आहे ऍप्टिट्यूड, पात्रता चाचणी. ठीक आहे. त्याच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजेत तेच त्याच्यामध्ये सगळे, आणि त्यामधून काय काय बघितलं जातं. फाईन. तर या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा ऍबिलिटी टू स्टडी आहे, IQ आहे, EQ पण आहे, कारण तुम्हाला कोणती गोष्ट कशी समजली, कशी उतरवता येते, तर बाय डिफॉल्ट चेक केलं जातं. मात्र सीसॅट मध्ये विशेष करून आणखीन काय चर्चा करण्यासारखं आहे, आपण ते पुढे जाऊन बघू. चला. सो दीज आर युअर 4 पॉईंट्स. करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी आहे. इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी मला काय नाही. पुढं आहे तुमचा इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स मध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, पंचायती राज आहे, पब्लिक पॉलिसी, इम्पॉर्टंट लेजिस्लेचर्स. नेक्स्ट मुद्दा तुमचा काल डिस्कस केलेल्या सिक्वेन्स मध्ये घेतो मी. माझ्याकडे दुसरा सिक्वेन्स आहे आता. ओके. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. या. अँड सोशल डेव्हलपमेंट. काय आहे? आर्थिक आणि सामाजिक विकास. व्यवस्थित समजून घ्या. हा थोडा विस्तृत आहे. याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन देखील सहसा जास्त विचारले जातात. खूप कळीचा मुद्दा आहे हा. याच्यामध्ये साधारणतः नंबर ऑफ क्वेश्चन हे 25 ते 30 असतात. 25 ते 30. त्यामध्ये बघा काय काय. तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. फायनान्शियल प्लॅनिंग. इंडियन बँकिंग सिस्टम, भारतीय बँकिंग पद्धती. थोडं सांभाळून. शांती 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 शांती. ही कंप्लीट करायचं नाही, समजून घ्यायचंय. मी म्हणतो तुम्हाला पहिल्या 3-4 दिवसामध्ये एवढं जरी ग्रास्पिंग झालं, आपल्या प्रिलिमिनरी जे एक्झाम आहे त्या एक्झामला काय 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 आवाका आहे प्रिलिमिनरी एक्झामचा, एवढं जरी विस्तृतपणे समजलं, तुमच्या घरात चार्ट बनले, तर तुम्ही खूप खुश व्हा. समजलं. गडबड करून हे ग्रास्पिंग होणार नाही. आणि माझी इच्छा आहे की जेवढे काही लोक अटेंड करतात त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हे परफेक्ट पाठ झालं पाहिजे आणि सहज अगदी कुठलंही एक्स्ट्रा कष्ट न घेता. आज तुम्हाला मुद्दाम एक नो ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, ब्रेनच्या एक्सरसाइजसाठी एक छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्रेनला शार्प करू शकता अशा ट्रिक्सच्या प्रॅक्टिसनं. ठीक आहे. दॅट विल डिस्कस मे बी ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर. आज थोडस शांतने घेऊ. 6 to 7 मला सुट्टी आहे. थोडस एक्स्ट्रा बसण्याची तयारी ठेवा. उद्या आणि परवा सुट्टी आहे, त्यामुळे तुम्हाला ट्युजडेच्या अभ्यासाला, ट्युजडेच्या पेपरसाठी व्यवस्थित टाइम मिळणार आहे. तेव्हा गडबड करू नका पाळण्याची. ठीक आहे. शांतने घ्या. टॅक्सिंग सिस्टम. टॅक्सिंग सिस्टम. कर रचना. ठीक आहे. टॅक्स सिस्टम म्हणत चालते काय. टॅक्स सिस्टम पुढचं आहे, बिकॉज इथं मराठीमध्ये पब्लिक फायनान्स.
पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ फक्त आणि फक्त बघा बेरोजगारी हाच असा नाहीये. बेरोजगारी म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळाली नाही तेवढा कुंठित अर्थ नाहीये. अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ खूप विस्तृत आहे. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे खूपच मोठी व्याप्ती आहे त्याच्या अर्थाची. समजा समजा स्कूलचे बेंचेस जर 10 ते 4 या वेळेस एंगेज असतील तर सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4च्या नंतर त्या बेंचेसला काहीच काम नसतं. ती देखील त्या ठिकाणी देखील त्या प्लेसचे अनएम्प्लॉयमेंट आहे. समजा आपली जमीन अनएम्प्लॉयड असते म्हणजे काय, एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या जमिनीमधून काहीच उत्पादन घेतलं जात नाही. तो या सगळ्या गोष्टी अनएम्प्लॉयमेंट मध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट ऑफ द रिसोर्सेस असं म्हणता येतं आपल्याला. शिकू आपण ते त्या पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास करताना. निरक्षरता, इलिटरसी, पॉप्युलेशन, पॉप्युलेशन कंट्रोल, लोकसंख्या वाढीवरचे नियंत्रण आणि प्रॉब्लेम्स फेस्ड बाय इंडियन इकॉनॉमी. प्रॉब्लेम्स बिफोर इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काय काय अडचणी उभ्या आहेत त्या अडचणींचा अभ्यास तो थोडक्यात आहे इथं पण. तो इम्पोर्ट एक्सपोर्ट, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटचा मुद्दा आणखी तो मी इकडं याचं एक्सटेन्शन करतो. यातील काही मुद्दे आपण इकडे लिहू आणि नंतर मग आपला स्क्रीनशॉट काढू. सो इम्पोर्ट एक्सपोर्ट कोणता आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज, इन्फ्लेशन, किंमत वाढ, रिझन्स अँड रेमेडीज, कारणे व उपाय. भाववाढ का होते, व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स, सरकारच्या विविध योजना. सो या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला बघा तुम्ही, याचे पॉइंट भरपूर आहेत. प्रत्येक मुद्दा खूप डीप आहे, खूप वास्ट आहे आणि याच्यावरती साधारणतः 25 ते 30 क्वेश्चन्स अपेक्षित आहेत. सो याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित. किती झाले बघा टोटल, टोटल भाग किती झाला आतापर्यंत. करंट अफेअर्स साधारणतः 15, इकडे 15 ते 20 असतील. 20 पकडू आपण हायर लेवलला. 20 आणि 15 35, 10 पकडा 45, 50, 60 आणि 25, 85 टाइप झाले. आता काय राहिलं आपलं, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि जनरल सायन्स. चला झालं का.
आर यू ऑल डन? आर यू ऑल डन? बरं, फक्त लिहूनच नाही तर आपल्याला आता इथपर्यंत आपण चर्चा केली होती इंडियन पॉलिटीपर्यंत. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मध्ये काय काय तुमचं आहे मला सांगा आता. टॅक्स सिस्टम, कर सिस्टम काय आहे, पुढं काय होतं मला सांगा, ट्राय करा. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, फायनान्शियल प्लॅनिंग असेल, हा, आणि काय जनरल होतं, हा, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मध्ये पब्लिक फायनान्स आहे, हा, अनएम्प्लॉयमेंट आहे. बोला, इकडं इकडं माझ्याकडे बघून बोला, नोटबुक मध्ये नका बघू. गरिबी आहे, आणि काय होतं, निरक्षरता आहे, आणि आणि काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील वेगवेगळे अडचणी असतील. परत इकडे काय समजलं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कुठे करायचा आहे, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट मध्ये. इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, किंमत वाढ आहे. पुढे तुम्हाला वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. स्पेसिफिकली केंद्र सरकारच्या स्कीम्स या ठिकाणी आपण अभ्यास करू. ठीक आहे. तो पब्लिक फायनान्स, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, इलिटरसी आहे, पॉप्युलेशन कंट्रोल आहे, प्रॉब्लेम बिफोर इकॉनॉमी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला न क्लिअर म्हणजे काय करायचं, तुम्हाला न बघता सिलेबस लिहायचा आहे, न बघता सिलेबस लिहायचा. आणि मला ज्यावेळेस काय मुलांची निवड करायची त्यावेळेस मी तुम्हाला मुद्दाम ह्या गोष्टी करून घेईन. आणि सिलेबस हा पहिला आपला फर्स्ट स्टेप असेल, पहिला पडाव आपला सिलेबस असेल. सिलेबस प्रत्येकाला एकदम पाठच असला पाहिजे. व परत परत हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओज आर रेकॉर्डेड. ऑल राईट, चला, घेतला स्क्रीनशॉट, घेतला इथपर्यंत? स्क्रीनशॉट घेतला का? यस सर. यस सर. किती 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 झाली टोटल, किती झाली होती आपल्या आतापर्यंतची क्वेश्चनची टोटल किती झाली होती? 80 झाली होती का, किती? 85. 85 झाली का? जवळजवळ कव्हर झालं आपलं. सो अशा प्रकारचे नंबर ऑफ क्वेश्चन अपेक्षित असतात. चला पुढं, फिफ्थ पॉईंट असं ठेवतो, फिफ्थ पॉईंट आणि सिक्स पॉईंट ठेवतो. तुमचं काय राहिलंय, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि जनरल सायन्स. या सगळ्यांवर 15 ते 20 क्वेश्चन तुम्हाला अपेक्षित असतात. देऊन घ्या, खूप महत्वाचं आहे. इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट पुढचा मुद्दा आहे, 6 पॉईंट आहे, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. इकॉलॉजीचा अर्थ होतो परिसंस्था, आणि पर्यावरण, एन्व्हायरमेंट. फाईन. सो याच्या अंतर्गत आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे इन जनरल. याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट, हा ऑफकोर्स इकॉलॉजीचा भाग आहे. बायोडायव्हर्सिटी, हेच बायोडायव्हर्सिटी. परिसंस्था इज बायोडायव्हर्सिटी, म्हणजे हाऊ द वर्ल्ड इज divided into the various biological factors. So in the terms of biology, in the biological terms, what is the diversity, म्हणजे काय विविधता, जैव विविधता त्यांना म्हणतो आपण. What is the diversity there in the terms of biology, biological terms. ठीक आहे. म्हणजे तुमचा प्राणी, वनस्पती, काय 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 वैविध्य आहे अख्ख्या पृथ्वीवर किंवा ब्रह्मांडामध्ये, काय वैविध्य आहे. मग तुम्हाला मंगळवार देखील प्रश्न येऊ शकतो रिलेटेड टू द बायोडायव्हर्सिटी. दॅट इज व्हॉट द इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. तर बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. कोण होतं, कवळे सर का? येस सर. गुड डिफरंट गुड टाइप्स गुड, ऑफ समजून घ्या.
different types of plants. हा 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 बरोबर समजून घ्या सो दॅट विल बी एबल टू टेल द स्टुडंट्स. पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचे संस्था, इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स, याच्यामध्ये तुम्हाला आहेत नीरी, NGT, नीरी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT आहे, तुमचा युनायटेड नेशन्स आहे, आणि अशा अशा काही संस्था आपण अभ्यासणार आहोत तिकडे. विल हॅव टू स्टडी ऑल दीज institutions which are working for the environmental issues. बायोडायव्हर्सिटी मध्ये बघा, तो हे एन्व्हायरमेंट मध्ये आणि अंडर बायोडायव्हर्सिटी we'll have to study the diverse nature of animals, plants and bioresources. ठीक आहे. सो इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही समजून घ्या, जनरल संकल्पना जनरल कॉन्सेप्ट असतील आणि काही महत्वाच्या ज्या काही संस्था एन्व्हायरमेंटसाठी काम करत असतील किंवा बायोडायव्हर्सिटी काम करत असतील त्यांचं देखील आपल्याला स्टडी या सदराच्या अंतर्गत करायचा आहे. आणि या दोघांना मिळून सायन्स आणि इकॉलॉजी 6 आणि 7 ला मिळून बाकी राहिले 15 to 20 क्वेश्चन्स वी कॅन एक्सपेक्ट. सो दॅट इज जनरल ट्रेन. साधारणतः इथं सायन्सला जनरल सायन्स बघा, जनरल सायन्स. तो जनरल सायन्स जे आपण अभ्यास केलेला आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, याच्यावर सहसा 10 to 12 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड असतात आणि याच्यावर सहसा 5 to 10 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड असतात. म्हणजे एनिथिंग बिटवीन 15 to 20 and that goes to 100 number of questions. ठीक आहे. अशा रीतीने हा 100चा आकडा टच केला जातो. तो यातला फक्त हा मुद्दा थोडासा व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यावर सगळ्यात जास्त मार्क्स असतात, साधारणतः 50 to 60 मार्क्स. बर, आता जनरली मेरिटमध्ये प्रिलिम्सच्या टर्मिनॉलॉजीमध्ये प्रिलिम्सच्या जे काही महत्व आहे त्यामध्ये या पेपर नंबर 1चं काय इम्पॉर्टन्स आहे, पेपर 1चं इम्पॉर्टन्स काय आहे. जनरली कट ऑफ हा एनिथिंग बिटवीन 100 to 120 असतो. पर्टिक्युलर जीएसच्या पेपरचा कट ऑफ हा 100 to 120 टाईप येतो. म्हणजे काय, मोर दॅन 50%, विच इज व्हेरी 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 टफ. कारण क्वेश्चन्स कव्हर होत नाहीत. मग हाऊ टू प्ले विथ द निगेटिव्ह मार्किंग सिस्टम ते आपण बघू नंतर. अगोदर बेसिक मध्ये या गोष्टी जाणून घ्या. जर तुम्हाला पेपर 1चा सिलेबस परफेक्टली माहित झाला इथपर्यंत तर तुम्ही समजून घ्या की आपण खूप पुढे आहोत. ठीक आहे. UPSC फाउंडेशन मध्ये आपण खूप चांगले लेवल अचीव केले आहे असं समजून घ्या. UPSC फाउंडेशन बघा, पळायचं नाही, रेस लावायचं नाही, आपल्याला प्रत्येक गोष्ट ग्रास करून पुढे जायचंय. काही गडबड करू नका, जाणून घ्यायचं नाही, परफेक्ट ह्याला पाठ करायचं. सिलेबस हा परफेक्ट पाठच असला पाहिजे. म्हणजे मला ते बघायची गरज नाही, मी आग्र्याला कधी पोहोचणार, मी मथुराला कधी पोहोचणार, मी इकडं नाशिकला कधी पोहोचणार, मला किती वेळ, हे डोक्यात फिट पाहिजे. सो आणि याच्यामुळं हे जर फिट असेल डोक्यामध्ये तर तुम्हाला काय करता येतं, कुठं काय मार्केटमध्ये भेटतंय तुम्हाला लगेच लक्षात, अरे आपलं तिथे थंडी बरं का, तिकडे हे पाहिजे आपल्याला, मग स्वेटर घ्यायचं वगैरे. सो
जर आपला सिलेबस परफेक्ट असेल तर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी आपल्याला सापडली तर तुरंत ताबडतोब लक्षात येते की अरे यार, ही गोष्ट आपला युपीएससी मध्ये या ठिकाणी एवढ्या एवढ्या मार्क्ससाठी अपेक्षित आहे. तो त्या ठिकाणी बघा. आता मला हे बघा, द क्रूड फॅक्ट ऍक्च्युली तुम्हाला दाखवण्यात नाही घेतलंय मी. मला अर्धीमध्ये हे पेपर सापडला आणि योगायोगाने मला संदर्भ देता आला. आता हा पेपर आहे, मला सांगतो, फेब्रुवारी 23/2021, 23 फेब्रुवारी 2021 चा पेपर आहे. दिसतंय का तुम्हाला डेट कुठतरी? तेव्हा आहे, दिसते आहे का? मंगळवार फेब्रुवारी 23, 2021. त्याच्यामध्ये द क्रूड फॅक्ट आहे, म्हणजे क्रूड ऑइलच्या आंतरराष्ट्रीय बाजारामधील किमती कमी झाल्या कच्च्या तेलाच्या, आणि त्यामुळे पेट्रोलच्या किमती किंवा डिझेलच्या किमती कमी व्हायला पाहिजेत असा मुद्दा मी काल परवा कुठतरी माझ्या समोर आला. आणि मग माझं लक्ष इकडे गेलं, द क्रूड फॅक्ट, आणि मला वाटलं की हा लेख वाचावा म्हणून मी उचलून आणून इथं टेबलावर ठेवलाय, आणखीन वाचलेलं नाही. सो जर तुम्हाला माहिती आहे मग हे कुठलं आलं, कुठलं हे इंटरनॅशनल आहे बघा, पहिल्यामध्ये येते करंट. कुठे गेलं? इथं नाही. करंट अफेअर्स मध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे काही करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी आहेत, त्या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला ही गोष्ट ज्ञात असली पाहिजे. फाईन. सो हॅव्हिंग डन विथ ऑल दीज थिंग्स, काय समजलं? जनरल सायन्स मध्ये आणखीन काय पॉईंट होता का आपला इन जनरल सायन्स? क्लायमेट चेंज. हा, क्लायमेट वगैरे तुमच्या याच्यामध्ये इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स, मेजर थिंग्स अबाउट पेपर 1. झालं का हे सगळं? इफ यू आर डन देन आपण पेपर 2 ला आज हात लावू. चला, याचा एक स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढे जाऊ. डन. कम्प्लिशन डोक्यात ठेवू नका, शांतपणे ग्रास्प करून घ्या. मी मुद्दाम टाइम देतोय. बघा, घरामधला हॉल नेहमी रिकामा असावा. तो जसा हॉल रिकामा असावा, कारण का त्या ठिकाणी फिजिकल स्पेस क्रिएट्स मेंटल स्पेस. तसंच अभ्यास करताना देखील एकदम सिस्टमॅटिक शिस्तीत शांतपणे अभ्यास केला तर तो परमनंट लक्षात राहतो आपल्या. आणि फर्स्ट टार्गेट आपलं आहे, आपला सिलेबस परफेक्ट माहिती असला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट टार्गेट. आणि मुद्दाम मी रिपिटिशन घेणार आहे, मुद्दाम. ऑल राईट, लेट अस गो टू नेक्स्ट पेपर नाउ. That is your paper number 2, CSAT. CSAT paper number 2. मी माझ्या समोर मराठी आणि इंग्लिश दोन्ही गोष्टी ठेवतो. जसं पेपर नंबर 1 मध्ये व्हॉट डिड यू सी, काय बघितलं आपण? नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहेत. पेपर 2 आहे. पेपर 2 कोणाचा? प्रिलिमिनरी एक्झामचा. प्रिलिमिनरी एक्झामचा. पेपर 2. पेपर 2 ला नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत? 80 क्वेश्चन्स आहेत. इच क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स. नंबर ऑफ मार्क्स किती झाले मग सांगा रे? नंबर ऑफ मार्क्स किती झाले? अगेन 200. असा 400 मार्कांचा तुमचा 400 मार्कांची प्रिलिम्स असते. ठीक आहे. टोटल 400 मार्कांचे 2 पेपर्स असतात. सो यातला फर्स्ट पॉइंट आहे, अगेन निगेटिव्ह मार्क्स सेम. एक क्वेश्चन करेक्ट झाला तर तुम्हाला 2.5 मार्क्स मिळतील. मात्र 3 क्वेश्चन जर चुकीचे लिहिले तर तुमचे 2.5 मार्क्स कट होतील, 1/3. ठीक आहे. प्रत्येक 3 चुकीच्या क्वेश्चनला एका क्वेश्चनचे मार्क कट होतील, म्हणजे प्रत्येक 3 मार्काला 1 मार्क कट होईल. 7.5 मार्क तुम्ही चुकीचे सॉल्व्ह केले, 3 क्वेश्चन रॉंग आन्सर्स केले
तर तुमचे 2.5 मार्क्स कट होतील. म्हणजे एक क्वेश्चन तुम्ही जर करेक्ट केला तर मिळतील किती? एक क्वेश्चन करेक्ट केला 2.5 मार्क्स मिळतील. 3 क्वेश्चन रॉंग केले तर 2.5 मार्क्स कमी होतील. म्हणजे एक करेक्ट केला आणि 3 रॉंग केले, आपले मार्क्स किती झाले? 0 मार्क्स झाले. हे समजून घ्या. तर याच्याविषयी काय ट्रिक वापरली पाहिजे आपण ते नंतर पुढच्या भागात आपण बघूया. डोंट वरी. लेट मी सी वेदर द रेकॉर्डिंग इज ऑन. ओके, व्हेरी गुड. नंबर हॅज गॉन व्हेरी लेस. काही अडचण नाही. बर. सो पहिला पॉइंट आहे कॉम्प्रेहेन्शन. बघा, खूप महत्वाचा आहे. आकलन. आणि आता तुम्हाला आता समजेल की तुमच्या मराठी, इंग्लिश आणि हिंदीच्या पेपर मधील जे कॉम्प्रेहेन्शन असतात, दोज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द टर्म्स ऑफ अन IAS ऑफिसर्स लाईफ, प्रॅक्टिकल लाईफ ऑफ IAS ऑफिसर. मग हे आकलन म्हणजे काय? काय हे नेमकं? म्हणजे याच्यामधून काय बघता येतं? त्या आयोगाला काय चेक करता येतं? काय पडताळता येतं? समजण्याची कॅपॅसिटी किती आहे? एखादी गोष्ट किती लवकर समजू शकतो? मोठा कार्य दिलेला असतो, त्याची रिडिंगची ॲबिलिटी काय आहे? म्हणजे लँग्वेज, लिंग्विस्टिक स्किल्स. तर इथं लँग्वेज स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स. म्हणजे प्रेझेंटेशनची याची पद्धत काय आहे? का गरजेचं हे सगळं? आणखीन काय? फाईल. पुढं आणखीन आहे गोष्टी, त्या गोष्टी तिथं आपण बघूया. व्हेरी नाईस, ब्युटिफुल. सो याला आपण थोडक्यात लँग्वेज स्किल्स म्हणू. लँग्वेज स्किल्स. बघा, IASच्या लाईफमध्ये, IASच्या पूर्ण जीवनामध्ये साधारणतः 12 ते 15 वर्षानंतर, 12 ते 15 वर्षानंतर, आफ्टर 12 to 15 years of your your service as an IAS ऑफिसर, तोपर्यंत तुम्हाला ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग खऱ्या अर्थानं. आणि खरं जीवन IAS चालू होतं आफ्टर 12 to 14 years. तोपर्यंत तुम्हाला हा जिल्हा दिला, तो जिल्हा दिला, तो जिल्हा दिला, त्याचा तो विभाग दिला वगैरे वगैरे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. आणि त्याच्यानंतर तुमचा खरा रोल IASचा चालू होतो 12 ते 15 वर्षाच्या नंतर. मग तुम्हाला जिल्हा वगैरे अमुक तमुक सगळं काढून तुम्हाला एका रूम मध्ये बंद केलं जातं. आणि फक्त त्या ठिकाणी अख्खं जीवन चालतं फक्त लँग्वेजवर. तुम्हाला जे जिंदगीभर खेळायचंय, लाईफ टाईम, IASच्या लाईफ टाईम मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर भाषा आहे. भाषेवरचं प्रभुत्व. एखादी फाईल आहे, एखादं इन्फॉर्मेशन आहे, नेमकं त्याच्यामध्ये लिहिलंय काय? तुम्ही बघा, एखादी फाईल वाचून बघा, एखादं मॅटर वाचून बघा, एखाद्या वकिलाकडे जा आणि मुद्दाम ते मॅटर वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मला बाप रे बाप, डोकं फुटायला लागलं, काय समजलं नाही. तर तेवढं तुम्हाला प्रबळ बनवायचं आहे. तेवढं तुम्ही प्रबळ आहात का नाही, सक्षम आहात का नाही, ते चेक करण्यासाठी हे तुमचं कॉम्प्रेहेन्सिव्ह स्किल्स आहे. ठीक आहे. आकलन क्षमता. तुमच्या आकलनाची क्षमता किती आहे, तुम्ही कसं प्रेझेंट करता एखाद्या गोष्टीला, काय वाचून त्याच्यावर तुम्हाला परत लेख लिहायचा आहे, आणि जो देशाची पॉलिसी ठरवणार आहे. खरं मेन काम IASचं असेल तर ते 12 ते 15 वर्षाच्या नंतरच्या कालावधीमध्ये चालू होतं. ते देश निर्माण, राष्ट्र निर्माण. तोपर्यंत काय चाललंय, कसं चाललंय, तर पॉलिसी बनवण्याचं मेन काम जे आहे. आणि पॉलिसी बनवायची म्हणजे काय, तर तुम्हाला हजारो फाईल्स मध्ये स्वतःला गाढून घ्यावं लागेल. ते समजण्याची क्षमता विकसित असली पाहिजे. म्हणून कधी चुकून बघा, लक्षात घ्या, काही थोड्या कमी क्षमतावाले देखील कधी IAS जर बनले तर त्यांना तिथं अडचण येते पुढं. अरे बापरे, ही अशी अडचण आहे. आणि खूप चांगले मार्क्स मिळवणारे तिथं देखील चांगलंच परफॉर्म करतील असं अजिबात नाही. ठीक आहे. तर मग हे कसं काय, याला तुम्हाला समतोल विकास असणं गरजेचं आहे. तर हे समतोल विकास काय हो, जरा
पुढून सांगा ना. फक्त तुम्हाला अभ्यासूच असणं गरजेचं नाही, तर तुम्हाला टीम प्लेयर देखील असणं गरजेचं आहे. तर टीम प्लेयर असल्यावर काय होतं? टीम प्लेयर असल्यास एक दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता आपली विकसित होते. लक्षात घ्या, टीम मध्ये ते बाय डिफॉल्ट ते ट्रेनिंग ब्रेनला मिळतं. टीमचा गेम जो आहे तो काय करतो मला, तो टीम स्पिरिट निर्माण करतो. and that is very important to understand the sentiments of others. दुसऱ्याच्या भावनांची कदर करण्याची जे काय ट्रेनिंग मिळतं ते टीम गेम्स मध्ये मिळतं. सो तुमचा सर्वांगीण विकास झाला असला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी टिकू शकता. सो आकलन क्षमता त्यामुळं टेस्ट केली जाते. फुल लाईफ टाइम तुम्हाला भाषेमध्येच काम करायचे पूर्ण. आणि जोपर्यंत तुमची भाषेच्या माध्यमातून आकलन क्षमता प्रॉपर नाही, ते काय लिहिलं हे समजत नाही, तर पॉलिसी बनवणार काय आणि सरकार चालणार कसं? तर तुम्हाला यासाठी हे लँग्वेज स्किल्स असतात. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन, आकलन. ठीक आहे, पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे संवाद कौशल्यासह आंतरव्यक्ती कौशल्य, दॅट इज इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स. तर हे काय भानगड आहे? इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग, इथलं कम्युनिकेशन रिटर्न कम्युनिकेशन होतं भाषेचं, इथं मात्र संवाद कौशल्य आहे. कम्युनिकेशन स्किल्स. बघा, तुमची IAS मधून नियुक्ती झाली एका जिल्ह्याला आणि अचानक एखाद्या ठिकाणी दंगली उसळल्या. अचानक एखादा VIP आला आणि काळे झेंडे दाखवले वगैरे वगैरे आणि त्याचा रस्ता अडवला आणि सिच्युएशन हे त्या पोलिसांच्या काय नियंत्रणाबाहेर गेलं. तर त्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून ते सगळं हाताळण्याची जिम्मेदारी कलेक्टरची असते. बरं, एक ठिकाणी हे झालं, लक्षात घ्या. आता इथं खूप मोठा पेच आहे. एकाच वेळेला पूर येतो, दंगली असतात, कुठंतरी मेडिकल इमर्जन्सी असते, वेगवेगळ्या गोष्टींची अडचण एकाच वेळेला येते. त्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून सगळ्या जिम्मेदारी तुमच्या असतात. आणि तिथं मग तुमच्या इंटरपर्सनल स्किल्स कामाला येतात. त्याचा प्रॉब्लेम समजून घेणं, सगळ्यात पहिलं ते समजून घेणं व्यवस्थित. लगेच रिॲक्ट नाही करणं. लगेच रिॲक्ट करणं चुकीचं आहे. त्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रायोरिटी सेट करता आली पाहिजे आणि ते सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे. सोल्युशन करताना फॉर एक्झाम्पल इथलं कम्युनिकेशन स्किल्स असतील. मग एखाद्या ठिकाणी समजा युनियन असेल एखादं, त्या ठिकाणी त्यांनी उठाव केला किंवा कलेक्टर कार्यालयासमोर एखादा खूप मोठा मोर्चा आला, तर अशा वेळेला त्या मोर्चाच्या प्रमुखांना बोलवून योग्य वेळेला योग्य तुमचं अस्त्र काढून, मग प्रेमाची भाषेत काय, फटक्याच्या भाषेमध्ये काय, तुम्हाला ते तुमचं कम्युनिकेशन स्किल्स इथं लक्षात घ्या. जेव्हा एखादा कलेक्टर एखाद्या ठिकाणी एंट्री करतो, त्याचा जो लावाजमा ताफा असतो, तो ताफा पॉवर ऑफ प्रेसिडेंट आहे. सो डायरेक्ट राष्ट्रपतीकडून जे काही हायरार्कीमध्ये डेलिगेट झालेली पॉवर आहे आणि कलेक्टरला प्रचंड पॉवर असते. खूप मोठा ताफा कलेक्टरच्या बरोबर चालत असतो. 5-10 गाड्या असतील, SP असेल आणि पोलीस फोर्स असेल, एक वेगळाच त्या ठिकाणी माहोल असतो. ज्यावेळेस कलेक्टर हा गाडीतून खाली उतरतो, ग्राउंड पे आके उसको बात करना पड़ता है. आणि त्याचे बोलण्याची पद्धत, लोकांना हाताळण्याची पद्धत, जे शब्दामधील फेकी आहे, योग्य वेळेला योग्य शब्द वापरणं, मुद्देसूद बोलणं, तार्किक बोलणं, तुमचं बोलणं खूप असं इम्प्रेसिव्ह, समजा तुम्ही काहीतरी खरंच एक महान व्यक्ती आहात असं भासवणारं परफेक्ट कम्युनिकेशन पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो मुद्दा शांतच झाला पाहिजे, एवढी पॉवर त्या कलेक्टरकडे असते आणि असलीच पाहिजे. म्हणून कम्युनिकेशन स्किल्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स, त्या ठिकाणी मग तिथे तुमची खरी कस असते.
म्हणजे मार्क्स वगैरे ते नोट्स, आता मी काय करू, कोणता प्रॉब्लेम आला, अरे नोट्स कुठे आहेत आणि संदर्भ ग्रंथ कुठे आहेत आणि गुगलवर काय बघ, अरे सोड ना. तिथं तो कम्प्युटरपेक्षा खूप फास्ट चालणारा दिमाग असला पाहिजे. ठीक आहे. तो तो या मुद्द्याचा इम्पॉर्टन्स हे समजून घ्या. इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग युअर कम्युनिकेशन स्किल्स. म्हणून इथं सीसॅट मध्ये त्याचं नाव काय आहे, सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. हे सिव्हिल सर्व्हिस साठी त्या व्यक्तीची पात्रता आहे का नाही हे बघण्यासाठी तुमचा पेपर नंबर 2 आहे प्रिलिमिनरीचा. त्याचे मार्क्स आहेत 200, नंबर ऑफ क्वेश्चन 80, प्रत्येक क्वेश्चनला 2.5 मार्क्स. व्यवस्थित समजून घ्या आणि या पद्धतीने पुढे जाऊ. ऑल राईट. नंबर 3 नेक्स्ट पॉइंट आहे. त्याच्यामध्ये नुसतेच पॉइंट आहेत, मात्र या पॉइंट हे पॉइंट खायचे कशावर, म्हणजे काय नेमकं याच्यामधून काय अपेक्षित आहे. सो दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन यू. लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी. बघा आता मी तुम्हाला सिच्युएशन सांगितलं, लॉजिकल रिझनिंग तिथे येते बघा, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी. तुम्हाला सिच्युएशन अनालाइज करता आलं पाहिजे, सिच्युएशनला समजून घेता आलं पाहिजे. एक्झॅक्टली याला म्हणता येईल तुमची निर्णय क्षमता. तुम्हाला निर्णय योग्य वेळ घेता आला पाहिजे. 3-4 प्रॉब्लेम्स आणि कलेक्टर समोर हे नेहमी प्रॉब्लेम्स असतातच. मग तुमचा पुढे डेटा अनालिसिस मध्ये आहे, बजेट असेल, पूर्ण देश, पूर्ण तुम्हाला अख्खा जिल्हा चालवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय काय गोष्टी अवेलेबल आहेत, काय काय गोष्टी अवेलेबल करायच्यात आणि पूर्ण जिल्हा, हा जिल्ह्याचं नियोजन कसं करायचं, काय काय तुम्हाला आवश्यकता भासेल, कोणत्या कोणत्या रिसोर्सेसची आवश्यकता भासेल, कोणते कोणते रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत, कोणते कमी पडतील आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं जेणेकरून बोंब ओपन होणार नाही आणि सुरळीतपणे सर्व कारभार चालेल जिल्ह्याचा. या सगळ्या गोष्टी दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. लॉजिकल रिझनिंग तुम्हाला नेमकं विचार करायचा आहे. आता हे 3-4 आपल्या समोर अडचणी उभ्या आहेत, नेमकं काय केल्यावर काय होईल, कशा परिणाम कशावर होईल, कशा परिणाम कशावर होईल, हे तुमचं खूप फास्ट कॅल्क्युलेशन चाललं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमची तार्किक क्षमता खूप चांगली असते. त्यावेळेस या गोष्टीचं सोडवणूक करून तुम्हाला त्या व्यक्तीला शक्य आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग तुमचं चेक केलं जातं. ठीक आहे. दॅट्स वाय द इन्क्लुजन ऑफ दिस पॉइंट इज देअर इन UPSC प्रिलिम्स. सामान्य मानसिक क्षमता, जनरल मेंटल ॲबिलिटी. तुम्ही लगेच रिॲक्ट होत नाहीत ना, तुमची मेंटॅलिटी कशी आहे, ऑफिसरला साजेशी आहे का. जनरल मेंटल ॲबिलिटी. तुम्ही या राष्ट्राच्या खूप प्रमुख पदावर असणार आहात, तुमची जनरल मेंटल ॲबिलिटी खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. ठीक आहे. सिच्युएशन हँडल करण्याची कॅपॅसिटी तुमच्या मानसिकतेमध्ये आहे का, ती तुमची त्या दर्जाची सुदृढ मानसिकता आहे का, हे चेक करण्यासाठीचे काही क्वेश्चन्स असतात. सो दिस इज व्हॉट इज युअर जनरल मेंटल ॲबिलिटी. बेसिक न्यूमरेसी, तुमचं मूलभूत समजा हिशोब करण्याची तुमची एक मूलभूत कॅपॅसिटी, त्याला इंग्लिशमध्ये काय आहे, जनरल बेसिक न्यूमरेसी. समजा जिल्ह्याचं नियोजन करायचंय आणि तुम्ही साध्या साध्या गोष्टीला त्या कोणत्या क्लर्कला बोलताय, अरे हे हिशोब कर रे, तो हिशोब कर रे. तुमच्या डोक्यात डोकं एवढं सुपर असलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट फटाफट तुम्हाला ते कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लर्कला बोलवता येत नाही. ऑफकोर्स तुमच्याकडे खूप रिसोर्स असतात. 5-25 क्लर्क, काय पाहिजे ते, जे पाहिजे त्या कलेक्टरला मिळतं. जे पाहिजे ते ऑन डिमांड सर्व गोष्टी अवेलेबल असतात. तुम्हाला जिल्ह्यातला कोणता क्लर्क तुमच्या ऑफिसमध्ये पाहिजे, तुम्हाला त्याला बोलवता येतं. बिकॉज पूर्ण जिल्हा चालवायचा असतो आणि प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिल्हा वेगवेगळा कलेक्टर चालवतो. अशा रीतीने एकूण जिल्हे हे देशातील कलेक्टरद्वारे चालवले जातात. याचा अर्थ इनडायरेक्टली द नेशन इज रन बाय ऑल द IAS ऑफिसर्स. ऑल राईट. याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स अँड देअर रिलेशन, याच्यावर एक छोटासा एक्सरसाइज घेऊ आपण आज. छोटासा एक्सरसाइज या लेवल तुमच्या सध्याच्या विद्यार्थी दशेमध्ये हे काय मानगड आहे सर, नंबर्स अँड देअर रिलेशन.
कसं असतं आम्हाला समजून सांगा जरा. सो आय ट्राय टू टेल यू. आज नाही तर उद्या. मला टाइम संपला असं वाटतंय आजचा. नंबर्स अँड देअर रिलेशन्स. ओके. आणखीन काय म्हणजे एक जनरल मॅथमॅटिकल तुमची ॲबिलिटी असली पाहिजे. जनरल मॅथ्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड एटसेट्रा. मॅग्निट्यूड म्हणतो आपण, विशालता, आकारमान. ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड. कोणाचा कोण आहे सर ते? विशालतेचा क्रम काय, कोणतं लहान कोणतं मोठं. लहान छोट घटना कोणती आहे, मोठी विराट. काय रे समजत नाही, जा ना तिकडून. हा, डेटा रीडिंग, डेटा इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. जे काय माहितीचं संकलन तुमच्याकडे आहे त्याला कसं समजून घ्यायचं, काय माहिती आहे ती कशी समजून घ्यायची. फक्त आकडे आहेत मग त्याला डोक्यात कसं घेऊन त्याला त्याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला ऍक्शन घेता येईल. सो त्याला म्हणतात डेटा इंटरप्रिटेशन. आता आता डेटा इंटरप्रिटेशन हा पुढचा पॉइंट आहे ऍक्च्युली. डेटा इंटरप्रिटेशन, डेटाला इंटरप्रिट करणं विथ द हेल्प ऑफ ग्राफ, पाय चार्ट वगैरे. ग्राफ समजून घेणं, पाय चार्ट तुम्हाला समजणं, म्हणजे तुम्हाला ते सगळ्या 10th लेवलचं अपेक्षा आहे मात्र. सो डेटा सफिशियन्सी, टेबल्स वगैरे. टेबल मध्ये जे काही इन्फॉर्मेशन असतं त्याचा इंटर रिलेशन काय आहेत, सहसंबंध कसा आहे, काय केल्यानं काय होईल हे तुम्हाला फास्ट तुम्हाला त्याच्यावर लॉजिकली विचार करता आला पाहिजे. डेटा सफिशियन्सी. आणि या सगळ्या गोष्टी आयएसच्या जीवनामध्ये खूप खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे नावच आहे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. एक नागरिक सेवकाला काय पात्रता असली पाहिजे, त्या पात्रता चेक करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबस मध्ये अंतर्भूत आहेत. दिसायला खूप छोटा आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन जर विचार केला तर याच्यामध्ये पासिंगचे मार्क्स आहेत. पासिंगसाठी ओनली 27 क्वेश्चन करेक्ट करावे लागतात, तर त्याला पास म्हणता येतं. मेरिटसाठी पुढचा क्रायटेरिया म्हणजे एकूण किती मार्क्स, 67 मार्क्स असतील. 67 मार्क्स, 27 क्वेश्चन्स, हे पासिंग क्रायटेरिया आहे. तिकडचा पासिंग क्रायटेरिया किती होता, पेपर 1चा 25. हा पासिंग क्रायटेरिया होता. सहसा आता तर समजून घ्या तुम्ही 400 मार्क्सचं मेरिट लागतं. मेरिट सहसा 200 प्लसचं लागतं, 50% प्लसचं मेरिट लागतं. हे पुढच्या गोष्टी आपल्या आता फक्त आपल्याला समजलं पाहिजे सिलेबस. ठीक आहे. तर आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी मी तुम्हाला एक टेबल शिकवणार आहे, टेबल. ठीक आहे. सो बेसिक, ऍक्च्युअली ते बेसिक न्यूमरेसी मध्ये येणार नाहीये, मात्र कसं कसं तुमचं डोकं चाललं पाहिजे आणि कसं आपल्याला खेळता येईल त्या टेबलच्या माध्यमातून. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टी लॉजिक डेव्हलप करण्यासाठी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आयडिया. मला आज सापडली एक आयडिया आणि ती तुमच्या समोर मी उद्या प्रेझेंट करेन. ठीक आहे. जस्ट वेट फॉर अ डे. उद्या म्हणण्यापेक्षा आता नेक्स्ट लेक्चर आपलं कधी होणार आहे. ओके, बरं झालं. आज आपण थांबतोय आणि माझी अपेक्षा अशी आहे नेक्स्ट लेक्चर पर्यंत तुम्हाला याच्यावर जेवढं काही तुम्हाला शक्य आहे, शक्य इफ इट इज पॉसिबल. आता एक्झामच्या मध्ये जास्त इकडे तिकडे मोबाईल वगैरे बघू नका अजिबात. एवढंच मला असं वाटतं, एक्स्ट्रा काहीच काम सांगत नाही तुम्हाला. हा सिलेबस प्रत्येकानं व्यवस्थितपणे व्यवस्थित नोटबुक करायच्या आणि पुढचा लेक्चरच्या अगोदर मी बहुतेक प्रत्येकाचं नोटबुक चेक करेन. मला असं प्रेझेंटेशन तुमचं पाहिजे बघा. असं माझं पण दाखवेल तुम्हाला, तुमचं पण बघेल. ठीक आहे. तुमचा सिलेबस असा व्यवस्थित 2-3 वेगवेगळ्या कलर्स मध्ये आणि तुमच्या घरामध्ये देखील व्यवस्थित लागला पाहिजे. UPSC प्रिलिमिनरी सिलेबस. ठीक आहे. हा एकदम व्यवस्थितपणे मी एकदम प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुम्हाला दिलेली आहे. इव्हन तुम्हाला फर्स्ट जे काही GS चा फर्स्ट पेपर आहे त्या पेपरमध्ये
कोणता मुद्दा किती मार्काला येण्याची शक्यता आहे याच्या सहित तुम्ही सगळं लिहून तुमच्या घरामध्ये लावायचे चार्ट आणि तुमच्या क्लास टीचरचा ते चार्टचा फोटो काढून पाठवायचा. तुम्ही सिरियस असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या. अदरवाईज या गोष्टींचा आढावा घेऊन आपण बाकी टीचिंगला चालूच करणार आहोत. त्या टीचिंग मध्ये तुमच्या सगळ्या बाय डिफॉल्ट सगळे काही लोकल कॉम्पिटिशनच्या एक्झाम असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, तुमच्या स्कॉलरशिप नवोदय वगैरे त्या प्रकारच्या गोष्टी इथे घेतल्या जातील. ठीक आहे. मात्र जर तुम्ही नवोदय किंवा कॉम्पिटेटिव्ह इतर अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघताय तर याचा अर्थ नक्कीच तुमचं ध्येय कुठतरी IASच्या दिशेकडे चाललेलं आहे. ते गृहीत धरून मग आपण मग हे मोठं ध्येय आतापासूनच विचारात घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. ऑल राईट. सो विथ दिस कवाळे सर आहे तिथं? येस सर. हा, तर मग तुम्ही नव्हते वाटतं, लेट आले. गायकवाड सर, कवाळे सर. ठरल्याप्रमाणे मला असं वाटतं 20 पर्यंत आपण थांबू. तुमचा 21 ला लास्ट पेपर आहे. हा येस सर. त्याप्रमाणे 21 आपण परत येऊ. कारण का मुलांना ते 1 तास काढणं, शांततेनं बसणं, ते मग काही मुलं काय करतील, मोबाईल चालू ठेवतील, अटेंडन्स दाखवतील आणि तिकडे अभ्यास करत बसतील. उपयोग नाही काय. ठीक आहे. जे इथं कीर्तन प्रवचन होत आहेत त्यांचं प्रत्येकाचं प्रत्येक शब्द त्यांच्या डोक्यात गेला पाहिजे हे आपलं सगळ्यांचा मानस आहे. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. व्यवस्थित दिलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि विल मीट ऑन 21 ऑफ. सो अर्थात आजचं लेक्चर होणार आहे 8 ते 9. आजचं लेक्चर आहे कारण का तुम्हाला उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळं आजचं लेक्चर इंग्लिशचं होईल. नंतर तुम्हाला दोन्ही लेक्चरला मी विराम देणार आहे अप टू 21. 21 तारखेला संध्याकाळी पुढचं लेक्चर होईल. आजचं लेक्चर अर्थात इंग्लिशचं होणार आहे. सो शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. Bye bye.